Hello friends, today we are going to learn the kingdom 3 fungi. This is the kingdom 3 fungi. The last period we have seen the kingdom Monera and Protista and we have seen the characteristics of these two kingdoms. Today we are going to learn kingdom 3 fungi. There is a activity we have given here. या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी आहे पाहूया. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2 to 3 days. काय करायचं, एक थोडासा ओलसर तुकडा घ्यायचा कशाचा, ब्रेड किंवा भाकरीचा, आणि एका डब्यामध्ये काय करायचं 2-3 दिवस बंद ठेवायचा. आफ्टर 2-3 days अ फाईन कॉटन थ्रेड लाईक जूट इज फाउंड ग्रोईंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. त्याच्यावरती काय दिसेल तुम्हाला, टफ कॉटन थ्रेड. या ठिकाणी एक धाग्यासारखा भाग किंवा पांढरा धाग्यासारखा भाग त्या ठिकाणी कापसासारखा त्याच्यावर तयार झालेला असतो आणि ते काय असते, फंगाय म्हणजे बुरशी असते. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. आपण ते मायक्रोस्कोपच्या खाली पाहायचं आहे. तुम्ही बुरशी तर आता तुम्हाला नवीन काय सांगायला नको, बुरशी तर तुम्हाला समजते. कुठल्याही अन्नपदार्थावर आपल्या घरात जरी राईस किंवा भात जरी 2 दिवस एखाद्या भांड्यामध्ये तसाच राहिला किंवा भाकरी जरी राहिली तर त्याच्यावर असा कापसासारखा भाग येतो वरती, तर तो जो असतो तर ती असते फंगाय किंवा त्याला बुरशी असं म्हटलं जातं. आणि त्याची रचना अशी असते पहा. या ठिकाणी एक खाली मुळासारखे त्याचे रायझॉइड्स असतात. या भागाला हायफा म्हणतात. या भागाला हा भाग आहे स्पोरोजेनियम, कॉलमला, ॲपोफिजिस. हे जे पार्ट आहेत त्याचे, ते हे कशाचे पार्ट आहेत, हे फंगाईचे पार्ट आहेत. या सगळ्यांचं मराठीतून जे मिनिंग आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही मराठीतून पण ते माहिती करून घेऊ शकताय. इन्स्टिट्यूशनल वर्क. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे इज इन्वॉल्व इन रिसर्च ऑन व्हायरस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, राष्ट्रीय विषाणू संस्था ही कुठं आहे, विषाणूशास्त्र संस्था कुठं आहे, ती पुण्यामध्ये आहे. आणि ती कशावर रिसर्च करते, व्हायरस म्हणजे विषाणूंवर रिसर्च करते. दीज इन्स्टिट्यूट हॅज बीन फाउंडेड इन 1952. 1992ला तिची स्थापना झालेली आहे. आणि इन द ज्युडिक्शन ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अंडर ती काम करत असते. आता आपण नेक्स्ट त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. फंगाईचे काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. द फंगाय दीज आर नॉन ग्रीन युकॅरिओटिक हेटेरोट्रोफिक ऑर्गॅनिझम्स. या हरित नसतात, म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोफिल नसतं, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. नॉन ग्रीन, ज्या वनस्पती ग्रीन नसतात त्या हेटेरोट्रोफिक म्हणजे कशा असतात, परपोषी असतात. ते स्वतःचं, त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण घडत नाही म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. ते त्यांच्यापैकी काही ज्या असतात मृतोपजीवी असतात, म्हणजे डेड ॲनिमल आणि प्लांटवर त्या जगत असतात, त्याला सॅप्रोट्रॉप्स म्हणतात. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे कुजत असणाऱ्या किंवा सडत असणाऱ्या भागावर ते जगतात. अशा पण काही फंगाय असतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. त्याची जी सेल वॉल असते ती कशाची बनलेली असते, कायटिनची बनलेली असते. ती कायटिन ही काय आहे, टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर आहे. एक कठीण आणि जटिल शर्करा आहे, तिचं नाव आहे कायटिन. लक्षात काय ठेवायचं आहे, फंगायची सेल वॉल कशाची बनलेली असते, कायटिनची बनलेली असते. द सेल वॉल ऑफ फंगाय इज मेड ऑफ कायटिन. सम फंगाय आर थ्रेड लाईक. काही ज्या फंगाय असतात, बुरश्या असतात, त्या थ्रेड लाईक म्हणजे धाग्यासारख्या असतात. मेनी न्यूक्लिय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. त्याच्या पेशी रसामध्ये अनेक केंद्रके असतात, की ज्या फंगाय थ्रेड म्हणजे कशाच्या बनलेल्या असतात, धाग्याच्या बनलेल्या असतात त्याच्यामध्ये. आता त्याचे एक्झाम्पल्स पाहता येतील आपल्याला. बेकर्स ईस्ट ॲस्परजिलस फंगस ऑन कॉर्न, म्हणजे मक्याच्या कणसावर असते किंवा मक्यावर असते ती. पेनिसिलियम. आणि तुम्हाला मशरूम तर माहिती असेल, या ठिकाणी सुद्धा पिक्चर दाखवलेलं आहे त्याचं. या ठिकाणी पहा, हे मशरूम आहे उजव्या बाजूला. हे मशरूम सुद्धा एक प्रकारचे काय आहे, फंगायच आहे, बुरशी आहे.
Though many systems of classification are introduced after the Whittaker's, his five kingdom system is widely accepted. आता सध्याच्या काळात क्लासिफिकेशनच्या अनेक सिस्टीम आल्या, पण आर एच विटाकरच्या सिस्टीमला सगळ्यांनी वाईडली ॲक्सेप्टेड म्हणजे सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. त्याचं इम्पॉर्टन्स काही कमी होत नाही. आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स लार्जेस्ट इन नंबर, म्हणजे सगळ्या ज्या सजीवांमध्ये आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर, जे सूक्ष्मजीवांची संख्या सगळ्या सजीवांमध्ये जास्त आहे. म्हणजे जे सजीव आहेत त्यांची सुद्धा संख्या मायक्रो ऑर्गॅनिझमपेक्षा कमी आहे. आता मायक्रो ऑर्गॅनिझमचे आपण पाहू शकतो प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. म्हणजे काय? दृश्य केंद्रकी, आदि केंद्रकी. प्रोकॅरियोट्समध्ये कोण येतं? बॅक्टेरिया. आणि युकॅरियोट्समध्ये कोण येतं? प्रोटिस्टा, आपण कालच पाहिलंय. फंगाय आत्ता पाहिलं. अल्गे म्हणजे शेवाळ, हे कुठं येतं? युकॅरियोट्समध्ये येतं, दृश्य केंद्रकीमध्ये येतं. या ठिकाणी आपण पहिल्यांदा बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक पाहूया. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॅक्टेरिया साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर, हे एकपेशीय असतात, एकाच पेशीचे बनलेले असतात. इंडिपेंडंट सुद्धा असू शकतात, पॅरासिटिक सुद्धा असू शकतात. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, स्वतः जगणारे, आणि पॅरासिटिक म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगणारे. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र जगणारे आणि पॅरासिटिक म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगणारे. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. अनेक बॅक्टेरिया एकत्र येऊन ते कॉलनी म्हणजे वसाहती करून एकत्र राहत असतात. बॅक्टेरिया सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनेल्स आर ॲब्सेंट. हे बॅक्टेरियाची सेल आहे, त्याच्यात पेशीभित्तिका असते, सेल वॉल असते त्याला, पण त्याच्यात वेगळं असं डिस्टिंक्ट न्यूक्लियस नसतं. आणि सेल ऑर्गनेल्स जे आहेत, बाकीची जी पेशी अंगके आहेत, मायटोकॉन्ड्रिया असेल, पुन्हा गोल्जी बॉडीज असेल, तर ते त्याच्यामध्ये नसतात. आता काय लक्षात ठेवायचं आपण? बॅक्टेरिया युनिसेल्युलर आहेत, इंडिपेंडंट असू शकतात किंवा पॅरासिटिक असू शकतात. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, पॅरासिटिक म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर किंवा दुसऱ्या सजीवावर अवलंबून असू शकतात. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. अनेक बॅक्टेरिया एकत्र येऊन कॉलनी म्हणजे वसाहत करून सुद्धा राहू शकतात. पुढे आहे बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनेल्स आर ॲब्सेंट. बॅक्टेरियाची जी सेल आहे तिला सेल वॉल असते, पण डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे वेगळं केंद्रक असं त्याच्यामध्ये नसतं. आणि बाकीचे जे सेल ऑर्गनेल्स आहेत, पेशीचे अंगके आहेत, ती त्याच्यामध्ये नसतात. पुढे दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. ते काय करतात? रिप्रोड्यूस म्हणजे प्रजनन करतात, साध्या पद्धतीने त्यांचं द्विखंडन पद्धतीने त्याचं काय झालेलं असतं? विघटन झालेलं असतं. विभाजन होतं आणि काय होतं? त्यांचं प्रजनन होतं. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगोरसली. आणि त्यांना जर योग्य परिस्थिती असेल तर त्यांची प्रचंड प्रमाणात वाढ होते. अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. आणि 20 मिनिटामध्ये सुद्धा त्यांची संख्या डबल होऊ शकते. असे बॅक्टेरिया असतात. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इकडं पहा, कॉकस हा बॅक्टेरिया आहे, कोकोबॅसिलस, स्पिरिलियम, बेसिलस हे बॅक्टेरिया आहेत. त्यांची साईज खूप कमी असते, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर इतकी साईज असते. म्हणजे अशा पद्धतीने हे बॅक्टेरिया होते. आणि आपण आज काय पाहिलं आपण आज? फंगाय आणि बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले आहेत. थँक्यू.